व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता, ज्यांच्या खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आहे. सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेबांची उपस्थिती देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. आणि 40+ ही एक अप्रतिम लढत आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. गावदेवी भादवड आणि जयदुर्गा 40+ ही लढत. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका. पिकअप स्ट्रोक. फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला. कॅच कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता. ओ माय गॉड, या स्पर्धेमध्ये नव्हे तर संपूर्ण स्पर्धेमध्ये हा खेळाडू नावारूपाला आलेला आहे या वर्षी विशाल. आणि अगदी ही पहिली झेल तुम्हाला पाहायला मिळाली, म्हणजे अटॅक सुरू झालाय गोलंदाजीचा जयदुर्गा संघाच्या माध्यमातून. येस एक्झॅक्टली, कारण अगदी पहिल्याच बॉलवरती ही सफलता इथे मिळाली. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. बघा दोन्ही टीम्स तुमचे 12th मॅन प्लीज पाठवा. न्यू बॅटर रवींद्र तरे सर यांचे बंधू यशवंत तरे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. जबरदस्त सुरुवात करताना आपण पाहतोय गोलंदाजाला अप्रतिम कामगिरी केलेली आहे पहिल्या चेंडूवर, कारण की विकेट संतोष तरे यांचं इथे मिळालेलं आहे. आणि चांगली झेल बाळा नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. दिनेश नाईक गोलंदाजी करतायत. ट्रम्प कार्ड असं म्हटलं जात आहे आणि चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे त्याने दिनेश नाईक यांनी. कारण अगदी पहिल्याच बॉलवरती पहिली सफलता इथे संदेशजी मिळाली, कारण ही विकेट अगदी महत्त्वाची होती. नेक्स्ट बॉल. आता देखील ऑन साइडला स्ट्रोक खेळलेत. फिल्डर पोहोचतात. प्रयत्न चांगला होता बट कॅच इथे ड्रॉप झाली. एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने फिल्डरने केला होता आणि इन बिटवीन एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला संजय भाई म्हात्रे पाहायला मिळतील. बघा राजकीय क्षेत्रामधलं एक फार मोठं नाव आणि त्याचप्रमाणे जर विचार केला तर समाजसेवेमध्ये अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती देखील अफाट प्रेम ज्यांचं नेहमीच राहिलं, आज त्यांचा देखील खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतो. बॅटची आतली काढायला लागली. बॉल दरम्यान जर आपण पाहिलं तर इनफिल्डमध्येच आहे. डॉट बॉल इथे येतो. मागच्या JB चषकामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स भादवड संघाने जयदुर्गा संघाला मात दिली होती, मात्र इथे ते जिंकण्याकरताच उतरलेत विशाल. आणि आता हा लॉफ्टेड फटका. मिड ऑन. कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न होता मिड ऑनचा. मिड ऑफचे फिल्डर आता नाराज दिसतात की कॅच पकडायला हवी होती, पण तसं काही झालं नाही. अगदी समोरच्या दिशेने डाईव्ह जरूर मारली होती बट कॅच इथे कंप्लीट झाली नाही आहे. जीवनदान. मोस्ट वेलकम चिरंजीव नाईक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल. स्वीप करायचा होता. मिड विकेटला फिल्डर इनफिल्डमध्ये आहेत आणि दरम्यान हा डॉट बॉल इथे येतो. बघा 40+ क्रिकेट पाहायला मिळतं. 40+ क्रिकेट म्हटलं तर शिस्त पद्धतीचं क्रिकेट. 40+ क्रिकेट म्हटलं गेलं तर तालुका क्रिकेटमधलं वेल डिसिप्लिन क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. कारण या खेळामध्ये आपण नेहमीच पाहतो की अगदी योग्य वेळेवरती खेळ होतो आणि शिस्त पद्धती तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. आज केवनी दिवा इथून आलेले पाहुणे आपण पाहतायत आणि केवनी दिवा नेक्स्ट मॅच खेळण्याची तयारी करतायत आणि त्यांच्या अगेन्स्ट जुन आंदोरकी दोन्ही चांगले संघ आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. हे आपण पाहू शकता. सन्माननीय गिरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही मालिकावीर बाईक जी तुम्हाला पाहायला मिळते मॅजिक बॉक्समध्ये. हा मॅजिक बॉक्स नव्हे तर आमच्या गावाची शान आहे. आज आमच्या या दुनियामध्ये नाही आहेत, त्यांच्या आठवणींना उजाला देण्याचं काम गजेंद्र गुळवी भाऊ यांनी केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये सर्वांना आठवण राहील असा हा चषक तुमच्या भेटीला आलेला आहे. येस, एक स्पेशल मॅजिक बॉक्स पाहायला मिळतो कारण आपल्या गावामधले वेलकम आगमन होत आहे स्वर्गीय बाबुलनाथ नाईक
यांचे चिरंजीव विजय बाबूनाथ नाईक यांचं शुभागमन झालेलं आहे. चला रसिकाच्या लग्नाला कॅसेट सिंगर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. महाराष्ट्राचा गोड आवाज विजय भाऊ नाईक यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. बॅक टू क्रिकेट. सहर्ष हार्दिक स्वागत आहे सर्वांचं. सेकंड ओव्हर बॉलर बाला नाईक दरम्यान इथे तयार होतात. अराउंड द विकेट हाफ ट्रॅकर पुल केला ऑन साइडला बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. लाईन ऑफ भिवंडीचा बाटमधनं हा पॉवरफुल स्ट्रोक षटकार. काय लाजवाब फटका इथे पाहायला मिळाला. संजय भाई म्हात्रे यांचा बाटमधनं हा षटकार येतो. एक लाजवाब व्यक्तिमत्व आणि एक लाजवाब क्रिकेटर देखील आहेत आणि सध्याच्या घडीला त्यांचा बाटमधनं हा पॉवरफुल स्ट्रोक इथे येतोय. 6 धावा इथे मिळतील. धाव फलक आता 14 वरती. 14 ऑन द बोर्ड. आता फिल्डिंगमध्ये काहीशे चेंजेस इथे केले जातात आणि त्याप्रमाणे साईड देखील आता चेंज केली. आता ओव्हर द विकेट टाकण्याकरिता तयार होतात बाला नाईक. नेक्स्ट बॉल. आता बॅट्सिकडा बॉल मागे चाललाय. मिसफिल्ड बॉल जाईल शॉर्ट थर्डचा फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनचा पलीकडे. क्या बात आहे. आज घरच्या मैदानावर जबरदस्त इनिंग पेश करताना आपण पाहतोय. लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये षटकार आला. त्यानंतर नशिबाचा हा चौकार इथे पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग, टेक्निकल बॅटिंग केली जात आहे आज. येस एक्झॅक्टली. लाजवाब खेळी ते करतात. सध्या सगळीला या 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता फिल्डिंगमध्ये चेंजेस देखील आणले जातात. ऑन साईडला आता पूर्णपणे पॅक फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते कारण सर्व फिल्डर डीपमध्ये आहेत. आता लिडिंग एज हवेमध्ये कॅच पकडली जाईल का. बॉल उंच फार गेला. बॉलर पोहोचले जरूर बट कॅच इथे कंप्लीट होणार नाही. कॅच झाली ड्रॉप आणि 2 धावा दरवाढी त्या पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीनं आता स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक आता 20 वरती. संदेशजी पाटील सर देखील आहेत आणि त्यांना आवर्जून मी ही गोष्ट विचारेन कारण माझ्यापेक्षा जास्त माहिती या 2 संघांविषयी त्यांना असावी. मॅच 4 ओव्हरची आहे संदेशजी आणि आवर्जून हा प्रश्न विचारेन की ज्याप्रमाणे बादबड गावदेवी स्पोर्ट्स बादबडचा बॅटिंग क्रम काय वाटते 4 ओव्हरमध्ये किती बनवू शकतात. त्यांच्या मनामध्ये आलं तर ते 60 धावा देखील बनवतील अशी टीम आहे. आपण ऑस्ट्रेलियन टीम 40+ त्यांना नाव दिलेलं आहे. क्या बात आहे. बट इथे लिडिंग एज बॉल हवेमध्ये आणि आता देखील ही संधी गमावली आणि दुसऱ्या धाव्यासाठी परतले त्यांनी 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. बघा अगदी त्यांच्या मनामध्ये आलं तर आणि त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट संदेश सर आलेली आहे असंच वाटतंय कारण मोठ्या फटक्यांसाठी अटेम्प्ट ते करतात. धावफलक आता 22. हे देखील विसरून चालणार नाही आहे विशाल की पहिला सामना झाला होता तो म्हणजेच JB ट्रॉफीमध्ये जिथे गावदेवी संघाने तो जिंकला होता आणि जयदुर्गा संघाला हरवला होता. म्हणजे आज परतफेड करण्याची वेळ आहे. रिवेंज घेण्याची वेळ आहे. ते होईल का. प्रत्येक षटकारासाठी आता या स्पर्धेचे आयोजक गजेंद्र गुलवी भाऊ याने 500 रुपयाचा पारितोषिक ठेवले आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. आता देखील आता इथे कॅच ड्रॉप आणि रनआउटची शक्यता. येस बॅटर सेफ आहे. अंपायर्सने तेच सांगितलं. आज संजय भाई म्हात्रे साहेब जर आपण विचार केलं तर ॲज अ प्लेअर आज ते खेळतात. बॅटिंग आतापर्यंत त्यांनी चांगली केली आणि आज नशीब देखील त्यांच्या सोबत आहे आणि ते म्हटलं जातं ना की भाग्य भी बहादूर का साथ देता आणि आज नशीब त्यांच्या सोबत कारण आता साहिलजी जर आपण पाहिलं तर 3 वेळा असं वाटलं की कॅच आता पकडली जाईल बट कॅचेस झालेले आहे. ड्रॉप. धावफलक आता 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 23. नक्कीच गोलंदाजी खूप चांगली होत आहे. फिल्डिंगचं साथ मिळत नाही आहे विशाल. येस एक्झॅक्टली. फिल्डिंगची साथ मिळायला हवी. फुल लेंथ होता सन्मान इथे दिला आणि पहा क्या बात आहे. आज रनिंग बिटवीन द विकेट देखील पहा त्यामध्ये देखील कोणताही कॉम्प्रोमाइज नाही आहे. जिथेही दिसतं की सिंगल घेऊ शकतो डबल घेऊ शकतो घेतल्यात आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या खेळेस 24 धावा धावफलकावरती. धक्का लागला एक टीम गावदेवी स्पोर्ट्स बादवड. विशाल आता नो डाऊट आपण रवी सरांना जोडणार आहोत कारण की त्यांच्याशी थोडीशी चर्चा आपण करूया कारण की ॲज A1 सूत्रसंचालक आहेत आणि नक्कीच त्यांचा आवाज
तुम्हाला तुमच्यासोबत नक्कीच तुम्ही त्यांना विचारू शकता या या- गावाबद्दल, मग क्रिकेट विषय, मग कोणत्याही तुम्ही वाक्याचा उल्लेख करा, त्याचं उत्तर तुम्हाला रवी सर नक्कीच इथे देतील. क्या बात आहे, रवी सर आमच्या समेत आता जोडले जातील, कारण संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सूत्रसंचलनामध्ये ज्यांना कोणत्याही परिचयाची कधी आवश्यकता नाही आहे असे हे नाव रवींद्र तरे सर देखील आता आमच्या समेत जोडले जातील. त्यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. कारण जेव्हा ॲज आम्ही सध्या कॉमेंटेटर ॲज अ वर्क करतो, बट जेव्हा अँकरिंगसाठी जातो नेहमीच ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला देखील लाभलं. आता माझ्या दिशेने साहिलजी आपण जाऊया 2 ओव्हरचा आणखीन इथे बाकी आणि बॉलर तयार होतात. नक्कीच या इनिंग नंतर त्यांच्याशी आपण थोडीशी मुलाखत जी आहे चर्चा नक्कीच करू. काल त्यांच्या बंधूने खऱ्या अर्थाने हा व्यासपीठ रंगवला, आपल्या शब्दांची फेकी अतिशय चांगली राहिली होती काल मनोहर तरे सरांचं. फेमस आहे ते या संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे भाऊजी आहेत मनोहर तरे, होम मिनिस्टर. 150 होम मिनिस्टर त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत. विशाल हुकचा फटका टॉप एज लागला, गॅप मध्ये बॉल आणि बॉल दरम्यान गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. प्रदीप पाटील दोस्त त्याचे भारी, दिलीप शेठ सर्व मित्र त्याच्या बरोबरी, महिला आणि साऱ्या जनतेचा पाठीराखा आला, सारे मिळून धमाल करून थोडंसं स्पीड ठेवा. ग्रामीणचे अजूनही 6 मॅचेस बाकी आहेत यानंतर. नेक्स्ट बॉल. आता पायांवरती हा चेंडू उधळला, अपील देखील दरम्यान इथे झाली, बट लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल. लॉंग ऑफला आपल्याला भीमा पाहायला मिळतात, ज्यांनी कुडूस येते जी स्पर्धा झाली तिथे अर्धशतक देखील बनवलं होतं. धाव फळक या लेग बाईजच्या एका सिंगलच्या जोरावरती. आता 29 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आणि यावेळेस प्लेड ऑन. यष्टांचा वेध घेतला, सफलता मिळेल. धक्का लागला. आता हा दुसरा. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला, गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. धन्यवाद डीजे. दोन्ही संघांना काल ज्याने खूप चांगली इनिंग खेळली दिवेकर बॉईज संघाच्या माध्यमातून राज संतोष तरे सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या माध्यमातून देखील या दोन्ही संघांना शुभेच्छा आणि संपूर्ण भातवड टेमगरपाडा टेमगर या सर्व परिसराकडून त्यांना शुभेच्छा. मात्र काल थोडंसं मन दुखवलं गजेंद्र भाऊ आपल्या माहितीकरता. राज काल कबड्डी खेळत असताना त्याच्या हातावर जखम झालेला आहे, लागलेला आहे, क्रॅम्प झालेला आहे असं आम्हाला त्यांच्या पप्पाने देखील सांगितलं. थोडंसं निराश केलं राजने. काल क्रिकेट खूप चांगला खेळला होता, 40 धावा बनवल्या काल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचायचे जुन अंदुरके आणि केवनी दिवे. लॉफ्टेड फटका, अगदी बॉल हवेमध्ये आणि बॉल थेट गेला मॅजिक बॉक्समध्ये. षटकार. काय फटका पाहायला इथे मिळाला. समाजसेवेच्या दुनियेमधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. थँक्यू डीजे. लालचंद तरे बॅटिंग करण्यासाठी आले, त्याने येत्या क्षणी हा प्रहार केला. षटकार येतोय. नेक्स्ट बॉल आणि यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक. फिल्डर आहे डीपमध्ये, बॉल फील्ड करतात आणि दरम्यान एक सिंगल इथे दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. असं वाटलं साहिलजी की फक्त एकच धाव मिळेल, बट चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. 2 धावा मिळतील. धाव फळक या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता आपल्याला पाहायला मिळतो 37 ऑन द बोर्ड. आणि शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधला. लालचंद तरे आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करताना आणि खऱ्या अर्थाने ते पिच क्रिएटर आहेत. सध्या सगळ्याला ज्या सरफेसवरती स्पर्धा खेळवली जात आहे ती पिच खऱ्या अर्थाने लालचंद तरे यांच्याच माध्यमातून बनवण्यात आलेली आहे. एक सिंगल इथे मिळेल आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस 38 धावा धाव फलकावरती. धक्के लागले 2 आणि 1 ओव्हरचा खेळ इथे शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. मित्रांनो, तुम्ही सर्वजण पाहता त्रिमूर्ती इंटरप्राइजेस तसेच सन्माननीय गजेंद्र भाऊ गुळवी सावांच्या माध्यमातून हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवे स्मृती चषक 2025
सन्माननीय प्रभाकर जी गुळवी साहेब म्हटलं गेलं ते अर्थातच पिताश्री आहेत गजेंद्रजी गुळवी साहेबांचे आणि खऱ्या अर्थाने प्रभाकरजी गुळवी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा चांगला प्रयत्न आपल्याला सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच केवनी दिवा टीम संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. जुनांदुर्गी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. आपण लगेच टॉस पाहुण्यांच्या शुभास्ते करणार आहोत. तर टीमच्या कॅप्टनने पोचायचं आहे. या स्पर्धेचे नियम आहेत. कॅप्टन जर लेट रिपोर्ट करत असेल तर पॅनलाइज केलं जाईल, लक्षात असू द्या. चला सामन्याला सुरुवात करा. फोर्थ ओव्हर बॉलर सुनील दिवेकर. सुनील दिवेकर दरम्यान इथे तयार होतात. आजची ही दुसरी रात्र दुसरी रचनी आपण पाहतात. भरपूर चांगलं नियोजन आयोजन खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं राहिलं आणि तितकाच चांगला खेळ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला देखील मिळतो. लास्ट ओव्हर लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. पहिलाच बॉल बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. सिंगलसाठी इथे नकारलं आहे. डॉट बॉलने सुरुवात इथे केली जात आहे अंतिम षटकाची. बॉलर सुनील दिवेकर आपल्याला पाहायला मिळतात या अंतिम षटकामध्ये. 40+ क्रिकेट आहे बट मी म्हणेन तरीसुद्धा जिद्दीचा खेळ हे दोन्ही संघ इथे खेळतात. ज्याप्रमाणे संदेशजी पाटील सरांनी सांगितलं की जय भोले चषकामध्ये आपण पाकलं होतं त्या मॅचमध्ये जिंकताना. साहिल तुझ्या जोडीला साहिल असेल तर साहिलने ती मॅच कव्हर केली होती. जय भोलेनाथ नाही तर जय बजरंग चषक. ऑन साईडला रडारमध्ये रेंजमध्ये लॉन्च केला आणि खऱ्या अर्थाने थेट पाठवला बॉल. बाजूला जो रोड आहे ना तिथे जाऊन हा चेंडू पडला असावा. षटकार नाही. त्या शेतामध्येच हा चेंडू गेले लालचंद तरे के खेतों में आणि त्यानेच ठोकलाय हा षटकार. गेले तर काय उल्लेख पाटील सरांनी केला की शेतामध्ये लाजवाब फटका. षटकार येतो. धावफलक 44 ऑन द बोर्ड. लालचंद तरे जो उल्लेख मी जस्ट केला की ज्या सरफेसवरती ही स्पर्धा खेळवली जात आहे पिच क्रिएटर स्वतः लालचंद तरे आहेत आणि त्यांनीच बनवलेल्या या विकेटवरती काय बॅटिंग ते करतात. लाजवाब खेळ आतापर्यंत लालचंद तरे यांचा. धावफलक आता 44. नेक्स्ट बॉल आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. वॉट अ शॉट. अनदर बिग वन. सिक्सर. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. अतिशय चांगले संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा पाहतात सर्वांनीय गजेंद्रजी गुळवी साहेबांचा हा मेगा इव्हेंट तुम्ही सर्वजण पाहतात. कालचा दिवस साहेबांचा वाढदिवस होता आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं साहेबांचे गुरुवर्य भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश वाळामामा म्हात्रे साहेब देखील सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले होते. तसेच अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आपण कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये पाहिली. कारण समाजसेवेमध्ये अग्रेसर हे असणारं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती देखील अफाट प्रेम साहेबांचं लागलेलं आहे आणि त्यांच्याच पिताश्रीच्या नावाने त्यांच्या पिताश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आणि आता बॉल मागे चालला. एज लागली होती का हा प्रश्न आता निर्माण होतो. एक सिंगल इथे कंप्लीट. येस बॅटची एज लागली होती. एक सिंगल इथे मिळेल. धावफलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती आणि चेंडू शिल्लक आहेत येते 2 चेंडूचा खेळ बाकी. आणि नेक्स्ट मॅच पाटील सर टॉससाठी टीम्सला आमंत्रित करा. ऑन साईडला स्ट्रोक. बॉल हव्यामध्ये आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक तडाका. षटकार. षटकार इथे येतो लास्ट ओव्हरमध्ये. आतापर्यंत साहिलजी हा तिसरा षटकार आला. धावफलक 57 ऑन द बोर्ड आणि चेंडू शिल्लक आहेत शेवटचा 1. यात नंतर सामना टीम केवणी दिवे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जुनांदुर्गी अशी बाटेल आहे. दोन टीम्सच्या कॅप्टन्सीला टॉससाठी या. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल येतोय डॉट आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्त. बट पहिल्या सत्राच्या अखेरीस 57 बनवलं गेल्याने 58 धावांचं मॅच विनिंग टोटल इथे सेट केलं टीम गावदेवी स्पोर्ट्स भादवड टीमने अगेन्स्ट टीम जय दुर्गा स्पोर्ट्स. टॉस देखील केला जाईल आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत संदेशजी पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. पुढील टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडलेले आहेत. सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावर. आज केवनी दिवा टीम खेळणार आहे आणि केवनी दिवावरून आम्हाला आज पाहुणे लाभलेले आहेत. सन्माननीय बालू पंडितनाथ पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. गजेंद्र गुलवी यांचे सासरेबुवा आहेत. आपणास विनंती असेल आपल्या टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. सोबतच सुरेश पाटील आपण देखील यायचं आहे. आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस करणार आहोत. तर पाहुण्यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. नरेंद्र गुलवी भाऊ आपण देखील यायचे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जाईल. दोन्ही टीम परीक्षेच्या आहेत. टीमला आपण टॉस बनवण्यात आलेला आहे या स्पर्धेचं. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृती चषक. सूरजचं कॉल असेल. त्रिमूर्ती असा कॉल आहे मात्र आलेला आहे स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृती. आपण बसून घ्यायचं आहे साहेब. दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. थोडीशी चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे. जून अंधुकी संघ माझ्या परिचयाचा संघ आहे. कसं फील करतोय कारण की ग्रामीणच्या स्पर्धा अनेक सुरू आहेत आणि गजेंद्र गुलवी भाऊ म्हटलं की नो डाऊट आयोजन खूप चांगला मिळेल. कसं वाटलं तुला जेव्हा तू एंट्री केली या मैदानावर? चांगलं वाटलं आणि या मैदानावर खेळायला मजा येते आणि आमची नाईटला मॅच आहे. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकले काय निर्णय असेल तुझा? क्षेत्ररक्षण करू आम्ही. 5 षटकांचा सामना आहे. काय माइंडमध्ये आणि काय स्वप्न घेऊन आला या मैदानावर की पहिलाच मॅच आहे आणि समोर एक दिग्गज संघ आहे केवनी दिवा, त्या संघाबरोबर खेळायचं आहे. टीमला काय सांगशील? 5 षटक कोणत्या प्रकारे आपल्याला टाकायचे आहेत? 5 षटकांचा सामना आहे आणि गोलंदाजांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. सामना रंगतदार होईल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस सूरज तू जिंकलास तुझा निर्णय काय असता? मी पण फिल्डिंगच केली असती. आता बॅटिंग करायची, धावा बनत आहेत, 50+ होत आहेत. मात्र खेळाडूंकडून काय अपेक्षा आहे? 50 नव्हे तर 60+. काय माइंडमध्ये काय चाललं आहे? कसं वाटलं तुला हा श्री छत्रपती शिवाजी महाराज कडे कसं वाटलं तुला? आयोजन तर खूपच सुंदर केलेलं आहे आणि 5 ओव्हरची मॅच आहे. त्या हिशोबाने आम्ही 55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच एक टफ एन्काउंटर होईल सूरज. हो नक्कीच. पहिल्या दिवसामध्ये खेळ झाला, आज दुसरा दिवस आहे. काल तू बघितला हा शो यूट्यूबच्या माध्यमातून? हो नक्कीच मी बघत होतो आणि दुपारी पण ज्या ज्युनियरच्या मॅचेस चालू होत्या चांगल्याच मॅच झाल्या तिथं म्हणून. तर आपल्या संघासाठी शुभेच्छा. ही होती सूरज. टॉस झालेला आहे आणि झून आंदोरकी टीम संघाने जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि समोर केवनी दिवा टीम संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण वेळ न घेता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करणार आहोत. व्हॉइस ऑफ अलिबाग काका म्हात्रे यांचा आवाज. धन्यवाद. बॅटर अजूनही मैदानामध्ये गेलेलं नाही आहे. सो प्लीज मी प्रत्येक संघाला वारंवार सूचना करणार नाही आहे कारण की आजचा शेड्यूल फार मोठा आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रेक्षणीय लढत आहे. तर त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो आहे. सामना त्वरित सुरू करायचा आहे. बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. चला फलंदाज मैदानामध्ये या. संदेश दादा पाटील भादवड सरांचा आपण आवाज ऐकला. त्याचबरोबर विशाल दादा पाटील मॅन फ्रॉम सडवली यांचा देखील आवाज आपण ऐकलात. मी या स्पर्धेचा मराठी समाजाच्या काकामात्रे अलिबाग रायगड पुन्हा एकदा अतिथी असेल सर्व मान्यवर सर्व क्रिकेटर्स खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतो आहे. प्रेक्षणीय लढत आपण या ठिकाणी पाहतात. गावदेवी भादवड आणि जयदुर्गा 40+ या 2 संघामध्ये 58चं लक्ष आहे जयदुर्गा 40+ या संघासमोर. कसं 40+ क्रिकेट म्हणलं की 1 धाव आरोग्यासाठी असं नेहमी म्हणलं जातं. कारण डॉक्टर मंडळींचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर त्यांनी निश्चित सांगितलं असतं की साधारणतः तुम्ही अर्थात डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे 2 असाध्य रोग आहेत. साधारणतः आपल्याला वयाच्या 40 नंतर हे रोग आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. थोड्याच वेळात शापूर या परिसरातील भातसाई गावचे उद्योजक समाजसेवक यांचं काही क्षणातच शुभागमन होणार आहे. या स्पर्धेला त्याची उपस्थिती होणार आहे.
नक्कीच पाहुण्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला, गोड कार्यक्रमाला पाहुण्यांची उपस्थिती थोड्याच वेळात होत आहे. आमचे मॅनेजमेंट, या टीम, या स्पर्धेचे आयोजक सर्वांनी आपण एकत्र व्हायचं आहे. थोड्याच वेळात पाहुण्यांचं शुभ आगमन या स्पर्धेला त्यांची उपस्थिती होणार आहे. सन्माननीय अशोक जाधव एक मोठे स्पॉन्सर देखील आहेत, ते त्यांना आम्ही जवळून ओळखतो. त्यांचं शुभ आगमन थोड्याच वेळात होईल. तरी या ठिकाणी आपण पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाकडे आपण काही क्षणात वळणार आहोत. वयाच्या साधारणतः आपण पाहता की 15-16 वर्षापासून आपण क्रिकेट खेळायला खऱ्या अर्थाने सुरुवात करतो. त्यानंतर आपली नोकरी, आपला व्यवसाय, त्यानंतर आपलं लग्न, मुलं, या परिसरातून आपण साधारणतः 30 वर्षापर्यंत क्रिकेट खेळतो आणि त्यानंतर क्रिकेटमधून रजा घेतो. नक्कीच टीम केवनी दिवा टीमचे कॅप्टन आपण आयोजकांना संपर्क साधायचा आहे. आपले चेंडू जे असतील ते चेक करून घ्यायचे आहेत आपण. चला या पण. त्यानंतर आपल्याकडे वेळ मिळत नाही आणि त्यामुळे आपण त्या नोकरी व्यवसायातून आपल्या कुटुंबाकडे पाहत असताना क्रिकेटला रामराम करतो. पण खरं तर डॉक्टर मंडळी म्हणते की तुम्ही किमान 6 किलोमीटर रोज चालायला पाहिजे. ही वेळ आपल्याकडे नसतं. तुम्ही क्रिकेट खेळायला पाहिजे, फुटबॉल खेळायला पाहिजे आणि यासाठी खरं योगदान म्हणजे 40+ क्रिकेट. मग तुम्ही बरीचशी मंडळी आपण आज महाराष्ट्राच्या क्रिकेट्समध्ये आपण पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी 40+चे सामने आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षणीय लढती पाहायला मिळतात. त्यातलीच ही प्रेक्षणीय लढत गावदी, भादवड आणि जयदुर्गा 40. वळी आपण मैदानाकडे. पहिले षटक गोलंदाज यावी बॅटच्या पट्ट्यात घेतल्या चेंडूला अर्थात भिरकावण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक आहे. वाढीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल आणि तोपर्यंत मात्र इथे धावचीची संधी आणि इथे पंचाने दर्शवले की या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. सुनील दिवेकर आणि स्वप्नील दिवेकर संतोष दिवेकर आणि सुनील दिवेकर 2 खेळाडू आहेत मैदानामध्ये. टार्गेट चांगला आहे. सुरुवात केली आहे, धाव आली आहे. आणि गोलंदाज आहेत मच्छिंद्र. यस, मच्छिंद्र म्हात्रे फेमस गोलंदाज आहे भादवड संघाचा. मच्छिंद्र म्हात्रे या ठिकाणी आपण पाहतात यावेळी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू आपण पाहतात तो लॉंगलेग क्षेत्रामध्ये जाईल. क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय पण तिथपर्यंत पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषा पकडे. एक शानदार फटका, चौकार. तर पहिले 2 चेंडू आपण या ठिकाणी पाहायला मिळतात आणि धावपलकार धावा वेगाने पुढे सरकल्या. धावपलकार धावा येऊन पोचल्या त्या 6. इथे मात्र 58चं लक्ष आहे. या ठिकाणी बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. चांगला चेंडू होता. स्लोवरवर चेंडू ज्याला म्हणतं. अर्थातच गती परिवर्तन केलं गेलं होतं गोलंदाज मच्छिंद्र म्हात्रे यांनी आणि समोर फलंदाज या ठिकाणी म्हणतात सुनील दिवेकर ज्याने एक चौकाराच्या मधून 6 धावांचं योगदान दिलं. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ मैदानामध्ये पंचांच्या उजवीकडून यावी हा चेंडू. इथे मात्र आपण पाहतात इथे शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षक आहे. गोलच्या दिशेने चेंडूची फेकी. पंचांचा सोयीचा इशारा येतोय. त्यामुळे 1+1 2 धावांचं योगदान इथे मिळेल. 2 धावा धावपलकावर आणि या 2 धावा म्हणजे संघाची धावसंख्या धावपलकार जाऊन पोहोचते 8. 8 अंक आपल्या समोर आले की महाराष्ट्रातले 8 अष्टविनायक यांची आपल्याला आठवण होते. रायगड जिल्ह्यामधले 2 अष्टविनायक, त्यानंतर पुणे जिल्ह्यातले 5 अष्टविनायक आणि अहमदनगर जिल्ह्यातलं कर्जत तालुक्यातला एक अष्टविनायक जो सिद्धिविनायक. ही यात्रा प्रत्येकाने करावी असं नेहमी सांगितलं जातं. अष्टमीची यात्रा केली त्याचं निश्चित एक वेगळं फळ मिळतं असं म्हणतात. तर 8 धावा धावपलकावर इथे पाहायला मिळाल्या. मच्छिंद्र मात्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर एंड बदलतात कारण यावेळी मात्र उजव्या हाताने फलंदाजी करणारे संतोष दिवेकर स्ट्राईकला आहेत. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, एक शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कवर, मिड ऑफ इथे तैनात केले गेले. यावेळच्या चेंडू सोयीचा पुन्हा एकदा इशारा. 1 धावेचे योगदान. ऑनसाईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक अर्थातच इथे सिलिम मिडॉनला तैनात केलं आहे, लॉंगॉन तैनात आहे. हे क्षेत्ररक्षण या ठिकाणी 40+चं. संतोषजी देवेकर यांनी जर षटकार मारले तर प्रत्येक षटकात 200 रुपयाचा पारितोषिक नितीनजी कुंभार यांच्याकडून. आणि दरम्यान या ठिकाणी मात्र या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाईल सीमारेषेच्या पुढे येतोय, चौकार, 4 धावा. सेनेच्या शहर अध्यक्षस्थानी टिंबर पाडा भातवडच्या विभाग प्रमुख पदी
नितीनच्या माध्यमातून निश्चित या ठिकाणी षटकार आला तर निश्चित पारितोषिकाची घोषणा इथे करण्यात आली. एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धाव येतात ते 13 हा खरं तर अशोक आकडा असं म्हटलं जातं, पण क्रिकेटची मानदोदा सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता आकडा. दरम्यान यावेळी मात्र आपण पाहतात एक निश्चित खतरा होता. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येतोय शॉट थर्डमॅनच्या दिशेने शॉट फायनलचा क्षेत्ररक्षक चेंडू होतो तो पण या ठिकाणी चेंडूला पकडला गेला. कारण वय वर्ष 13 सचिनजी रमेश तेंडुलकर यांचं बेब्राम स्टेडियम मुंबईच्या मैदानावर ज्यांनी खरं तर बॉल बॉयचं काम केलं आणि क्रिकेट विश्वामध्ये त्यांनी दाखवून दिलं की क्रिकेटमध्ये कोणतंही काम करणं हे चुकीचं नसतं. आणि त्याने 3 वर्ष बॉल बॉयचं काम केलं आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर त्यांना अर्थातच या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली. 40 वर्ष क्रिकेटच्या निश्चित अंगामध्ये रमले. 24 वर्ष क्रिकेटचं योगदान दिलं. 101 शतकं त्यांच्या नावावर नोंदली गेली. दरम्यान इथे चौथी धाव घेण्याचा प्रयत्न गोलंदाज मात्र थोडंसं दूर होता. तो म्हणजे 1 धाव आणखी धाव लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. आणि ज्याने 101 शतकं नोंदवली त्यांना भारतरत्न ही पारितोषिक अर्थात पदवी दिली ती भारतीय सरकारने. डॉक्टर अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर हे योगदान ते षटक आपण पाहतात. या षटकामध्ये मच्छिंद्र म्हात्रे यांचं षटक इथे समाप्त होतं आहे आणि या षटकात तब्बल धावा धावपलकर आल्यात त्या 15 धावा धावपलकर आल्यात. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आहे. 15 धावा धावपलकर आल्यात म्हणजे येणाऱ्या 3 षटकामध्ये 43 धावांची गरज आहे. षटक मात्र महागडं ठरलं. मच्छिंद्र म्हात्रे यांचं 14 धावा ज्याच्यामध्ये संतोष दिवेकर यांनी 1 चौकाराच्यामध्ये 5 धावांचं योगदान दिलं तर सुनील दिवेकर याने 1 चौकाराच्यामधून 6 धावांचं योगदान दिलं. गोलीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक आपण पाहूया. गोलीसाठी येत आहेत गावदेवी भादवड संघाचे दीपक तरे. यावेळी मात्र गोलीसाठी येथील 43ची गरज आहे. प्रतिषटक आपण या ठिकाणी पाहिलं तर आता मात्र 14.33च्या सरासरी धावसंख्या गाठायची आहे. 43 कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कालही मैत्रीपूर्ण लढती पाहिल्या आणि 1 धाव आरोग्यासाठी हे खरं तर योगदान आहे. कारण मी मगाशी म्हणालो की डॉक्टर मंडळी नेहमी सांगत असतं तुम्ही चांगलं धावता आलं नाही, तुम्हाला जर या ठिकाणी चालता आलं नाही रोज 6 किलोमीटर सकाळी किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये तर किमान तुम्ही क्रिकेट किंवा फुटबॉल खेळा. आणि त्यासाठी निश्चित अशा प्रकारचं योगदान असतं आणि त्या आठवणी देखील असतात. आपण क्रिकेटमध्ये रमतो वयाच्या 15-16 वर्षी आणि त्या आठवणी देखील पाहिलं होतं की आपण कोणत्या स्पर्धेमध्ये षटकार मारले होते, आपण कशा प्रकारचे विकेट घेतले होते आणि तेच या ठिकाणी अर्थातच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. वळी या मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी मात्र हलकंसं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तो पण आणखीन 1 धावीचं योगदान. दुसरे षटक आज लाडके मायबाप प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहायला मिळतात ज्याने नक्कीच काका तुम्ही देखील 50+ आहात आणि मैदानामध्ये देखील द्वारकानाथ काका तरे हे देखील 50 वर्ष जास्ती आहेत आणि त्याचबरोबर लक्ष्मण नाईक हे 40+ खेळाडू आहेत. आमच्या गावाचं नाव ते उंच करत आहे क्रिकेटच्या माध्यमातून. आजही ते क्रिकेट खेळत आहेत. नाही हेच खरं योगदान आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. संतोषजी देवेकर यांनी जर षटकार मारले तर 200 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी नितीनजी सरांच्या माध्यमातून. वळी मैदानाकडे यावेळी बॅक चेंडूचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडू संपर्क घेत नाही. षटक क्रमांक 2 चांगली गोलंदाजी गावदेवी भादवड संघाच्या माध्यमातून. नक्कीच गजेंद्र गुलवी फॅम टीम आहे. जयदुर्गा संघ कारण की टी-शर्ट त्यांचेच आहेत त्यांच्या अंगामध्ये. आणि आता एक सुवर्ण संधी आहे. जो खेळाडू 25 धावा बनवेल त्यांना स्पर्धेचे आयोजक गजेंद्र गुलवी साहेब यांच्यामध्ये 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. नक्कीच आपण पाहूया एखादा फलंदाज या ठिकाणी धावा 25 बनवेल का. दरम्यान बॅक पुढं जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न यष्टेचे चेंडू पकडू शकला नाही. ते पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने या ठिकाणी दोन्ही फलंदाज धावले आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केले. अर्थात 22चा इशारा येतोय. 2 धावांचं योगदान. क्रिकेटमध्ये धावा येणं महत्त्वाच्या. धावा कशा येते त्याला अर्थ नाही आणि 2 धावांच्या माध्यमातून इथे मात्र जयदुर्गा 40+ संघाची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते 18. या धावपलकावर बिनबाद. काका घरी लग्न आहे. आजचं तांदूळ आमच्याकडे चावल असं आम्ही म्हणतो. मात्र आज घरी प्रोग्राम असून दिवेकर फॅमिली आज प्रेक्षणीय लढत करतायत कारण की गजेंद्र गुलवी भाऊ यांच्या शब्दाला मान देऊन ते आज इथे खेळायला आलेले आहेत. पहा म्हणजे किती मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी दिलं आहे ते देवेकर फॅमिलीने. हे योगदान आपण पाहायला मिळतं. दरम्यान इथे मात्र चेंडूला हुक करायचा बॅट चेंडूचा संपर्क इतका चांगला नव्हता. शॉर्ट फायनल क्षेत्र जातोय तोपर्यंत आणखीन 1 धावीचं योगदान इथे मिळेल. वेलकम. शुभ आगमन होत आहे
ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना सन्माननीय श्री अशोकदादा जाधव यांचं शुभागमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमच्या भादवड संघाला शहापूर परिसरामध्ये जर खेळायचं असेल तर दादांचा नाव आवर्जून आम्ही घेत असतो आणि चांगले स्पॉन्सर देखील आहेत आणि गजेंद्र गुलवी भाऊ यांचे खास मित्र देखील आहेत. त्यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. हरिभक्त पारायण स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालं, परंतु या ठिकाणी आपण पाहतात पहिला फलंदाज मैदानातून गमावला तो जयदुर्गा 40+ या संघाने. बाद होते फलंदाज या ठिकाणी संतोष देवेकर, ज्याने एक चौकाराच्या माध्यमातून 5 धावांचं योगदान दिलं होतं. एकूण धापलकावर धावा पाहायला मिळतात. धावा दापलकर आल्या त्या 20 धावा आणि आता आपण पाहणार आहोत की 58 धावांचं लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र आपण केला जातो आहे. 20 धावा दापलकर म्हणजे अजूनही 38ची गरज आहे ती जयदुर्गा 40+ संघाला. पाहुण्याच्या माटीसाठी ही जी स्पर्धा आपण पाहतो याच्यामध्ये 40+ची प्रेक्षणीय लढत गावदेवी भादवड आणि जयदुर्गा 40+ या 2 संघात पाहायला मिळतं. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी समालोचकांना पाहायला मिळालं. अगदी वयाच्या 65-70 पर्यंत देखील 40+चे खेळाडू या ठिकाणी आपलं योगदान देण्याचा प्रयत्न. हे खरं तर क्रिकेटवरचं प्रेम आहे. हे खरं प्रेम आहे ते 142 करोड भारतीयांचं. नवीन फंडाचं मैदान येतोय प्रमोद दिवेकर. नक्कीच थोडंसं स्पीडअप करायचं आहे आपण मॅच, कारण की ग्रामीणच्या मॅचेस देखील इथं खेळवायच्या आहेत आणि खऱ्या अर्थाने सागाव संघाचं आम्ही खऱ्या अर्थाने कौतुक करू. ते 1 ते 1.5 तास अगोदर आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. तर सुनीलजी देवेकर यांनी जर सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक दीपकजी राणे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे यावी. हलकंसं चेंडूला खेळलं आहे. इथे मात्र आपण पाहतात एक सुंदर ड्राईव्ह केलं आहे. इथे मात्र आपण पाहतात डीप एक्स्ट्राच्या क्षेत्राची चेंडूर येतो आहे ते कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा धावलकावर. एकेरी दुहेरी धावांनी निश्चित या ठिकाणी वाढण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाले. नक्कीच मला तरी वाटतं तिथे मनोज पाटील होते त्या कोपऱ्यामध्ये. काय फिल्डिंग केली आहे त्याने, चांगली फिल्डिंग. या सर्व खेळाडूंची नावं घेणं फार महत्त्वाचं आहे. काका मात्रे तुम्हाला वारंवार मी नक्कीच थांबवतो. मधील मात्र या खेळाडूने 40+चा 3 वर्ष रेकॉर्ड कायम ब्रेक आपल्या नावावर करून ठेवलेला आहे. यावर्षी देखील एक ट्रॉफी जिंकली आहे आणि त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नक्कीच दादा टीम म्हटलं जाते 40+ संघटनेच्या माध्यमातून, म्हणून मी ऑस्ट्रेलियन टीम या संघाला नाव दिलेलं आहे. नक्कीच संजयदादा पाटील या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हरकत नाही, कारण आपण स्थानिक भादवडचे समालोचक आहेत आणि जे अर्थातच तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी समालोचन केलं आहे. त्यामुळे स्थानिक खेळाडूंची निश्चित माहिती तुमच्याकडे आणि ती आमच्या लाडक्या मायवर प्रेक्षकांमध्ये पोचणं अतिशय आवश्यक आहे. तर आपण या ठिकाणी धावा दाखल आल्या त्या 22 षटक आपण पाहतात. दीपक तरेचं चांगलं षटक पाहायला मिळालं. 7 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या आणि मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा गोलंदाज जो खर्च करतो ते चांगला गोलंदाज मानला जातो. यावेळी आपण पाहतात नवीन गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि संजय भाई या ठिकाणी नवीन गोलंदाज आपण पाहायला मिळतात. ते आमच्या अर्थातच स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून डावखरे फलंदाज आहेत. डावखर फलंदाजासाठी या क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन एक ऑफ साईडला केले, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, डीप पॉईंट तैनात आहे, डीप एक्स्ट्रा कवर आणि एक अर्थातच लॉंग ऑन ही योगदान लॉंग ऑफ तैनात करण्यात आले. ऑन साईडला आपण शॉर्ट फाईन लेग पाहत आहे. एक क्षेत्ररक्षक इथे मात्र डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक वाईडिश मिड ऑन आणि एक लॉंग ऑन. पहिला चेंडू यावी चेंडूला भिरकावलं आहे. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार, तो चेंडूला अडवलं आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न इथे केला. त्याला यशाच्या दिशेने चेंडू, परंतु फलंदाज या ठिकाणी सुरक्षित. 2 धावांचे योगदान. LED बेल्स तुम्हाला पाहायला मिळतात. हे योगदान आहे अर्थातच रजनी क्रिकेट स्पर्धेमधलं. 2 धावांचे योगदान इथे मिळते. 2 धाव मिळतात संघाला आणि संघाची धावसंख्या दोन्ही वाढेल. जयदुर्गा 40+ संघाची धावसंख्या दाखल येते 24 गावदेवी भादवड या संघाविरुद्ध. गावदेवी भादवड एक प्रबळ संघ 40+चा निश्चित मगाशी वर्णन देखील आपण पाहायला मिळालं होतं. समीकरण मात्र आता बदलेल, कारण गरज आहे ती 58 धावांची. वळूया मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून. यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, मधली यष्टी या ठिकाणी दांडी गोल झाली आणि फलंदाज मैदानातून बाहेर. धन्यवाद डीजे. या सीझनमध्ये 8वा मिडलस्टम उखडलेला आहे संजयभाई म्हात्रे यांनी यावर्षी.
गोलंदाजी खूप फॉर्ममध्ये आहे, जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नक्कीच चाचणी स्पर्धेमध्ये देखील आम्ही बघितला होता लाईव्ह शो माध्यमातून. आणि बेस्ट बॉलर त्या टुर्नामेंटचं राहिले होते. सुपर बॉलिंग. नाही, सुंदर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली, कारण मधली यष्टी त्याने उखडली आणि एक चांगलं योगदान मिळाले. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद झाले, ते मैदानातून परतलेत. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील. धावपलकावर धावा आल्या त्या 24. विकास नाईक या ठिकाणी मैदानात येतात. बाद झाले फलंदाज यावेळी सुनील देवेकर, ज्याने नक्कीच. एक चौकार एक आणि षटकाच्या मध्ये 13 धावांचं योगदान दिलं. नक्कीच आज नंदू नाईक टीममध्ये दिसत नाहीयेत आणि त्यांचे साडू सध्या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. अशोक देवेकर, अशोक जाधव साहेब. अजून एक चांगला चेंडू, फिरकी गोलंदाजी. नक्कीच. विकेटच्या मेरिटवर गोलंदाजी केली जाते. काका मात्रे नक्की चांगली- नक्की जादुई गोलंदाज ज्याला म्हणलं जातं. भारतीय क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतं अशा प्रकारचे जादुई गोलंदाज आपण पाहिलं तर जादूची फिरकी ज्याला म्हणलं जातं. वळी आपण मैदानाकडे. यावी मात्र या जादुई फिरकीवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडूला पूल केला आणि आला एक मोठा गगनभेदी गगनचुंबी षटकार. षटकार या ठिकाणी मारला, पण सलग 3 जर षटकार मारले गेले तर दीपकजी राठे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाची पारितोषिक या ठिकाणी विकास नाईक यांनी दिले. षटकाराने आपलं खातं उघडले. 6 धावांचे योगदान, 30 धावा धावपलकावर. 58चं लक्ष, 30 धावा धावपलकावर इथे आल्यात, त्यामुळे अजूनही 28ची गरज आहे. दरम्यान वळी या मैदानाकडे. यावेळी मात्र ड्राईव्ह केला चेंडूला, आपण पाहता डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर क्षेत्रामध्ये शेतशे चेंडू येतोय, चेंडूची फेकी करतात आणि तोपर्यंत सहज गत्यात 2 धावा. इथे बॅकअपला शेतशेक चेंडू येतात. 2 धावांचं आणखीन एक योगदान धावपलक इथे मिळालं. चला तर आता खेळाडूंना एक सुवर्ण संधी आलेली आहे. विकास नाईक दादो यांना एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 3000 रुपये सन्माननीय गजेंद्र गुलवी भाऊ यांच्या माध्यमातून. 2 बाद 32 धावा धावपलकर आल्यात. वळी या मैदानाकडे. यावेळी मात्र हा चेंडू आपण पाहूया, फलंदाज पूर्णपणे बीट झाले आणि पंचांनी देखील दर्शवलं या ठिकाणी चेंडू अर्थातच येस नक्कीच चांगला चेंडू. भारतीय संघाचे वॉल म्हणजे अर्थात राहुल द्रविड यांची आज आठवण आली आम्हाला विकेट किपिंगच्या माध्यमातून. काय विकेट किपिंग राहिली, जबरदस्त कामगिरी लक्ष्मण नाईक यांची आपल्याला पाहायला मिळाली. वॉल ऑफ क्रिकेट सर राहुल द्रविड सर याच प्रकारे खेळायचे देखील आणि विकेट किपिंग देखील करायचे. नक्कीच नक्कीच, कारण राहुल द्रविड आपण जर पाहिलं 3रा क्रमांक फलंदाज होते, ज्याने अनेक वर्ष 3रा क्रमांक गाजवला आणि त्यानंतर आता प्रशिक्षक देखील राहिले आणि त्याने यस्ट्रेशनची भूमिका देखील निभावली. तर संघाची धावसंख्या धावपलकर इथे 32. 58च्या लक्षाचा पाठलाग, 32 धावा धावपलकर आल्या, त्यामुळे शेवटचं षटक बाकी आहे. 26ची गरज. हे षटक जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये संजय म्हात्रे यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. फिरकी जादुई गोलंदाजी आपण पाहायला मिळाली. एक षटकार निश्चित आला, 10 धावा त्यांनी खर्च केले आणि एक फलंदाज त्यांनी माघारी परतवलं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतात गावदेवी भादवड संघाचं नवीन षटक घेऊन गोलंदाज शैलेश म्हात्रे या ठिकाणी येतात. खरं तर भादवड हा परिसर म्हटला तर निश्चित म्हात्रे बंधूंचं हे गाव असं म्हटलं जातं. अग्री मंडळी या ठिकाणी बऱ्याच अंगाने पाहायला मिळतं. दरम्यान पहिला चेंडू सोयीचा इशारा येतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान. 25ची गरज आहे. धावपलकात वाढ होईल. 33 धावपलकावर. 2 फलंदाज गमावले आत्तापर्यंत जयदुर्गा 40+ या संघाने. पुढचा चेंडू. यावेळी मात्र बॅटला निश्चित स्पर्श झाला की नाही माहीत नाही, पण दरम्यान या चेंडू आपण पाहता चेंडू गेला तो अर्थात शॉर्ट थर्डच्या दिशेने. इथे स्वैरचा इशारा येतोय. यस पंचांनी हात जमिनीला समांतर केले. 2 धावांचं योगदान इथे मिळेल. 2 धाव मिनिटात संघाला. शैलेश म्हात्रे गोलंदाज आहेत. आता मी तुम्हाला थांबवेल मी काका म्हात्रे, कारण की आपल्यासोबत जोडलेले आहेत रवींद्र तरे सर, जे गावदेवी 40+ भादवड टीमचे ते कोच आहेत. रवी सर, कसं फील करता या स्पर्धेमध्ये ॲज अ आयोजक, ज्या प्रकारे हा आयोजमेंट केलेलं आहे याबद्दल आणि या खेळाबद्दल तुम्ही काय सांगणार? राजे शिवछत्रपती श्रीमंत शिवाजी महाराजांच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर चालू असलेल्या हरिभक्तपरायण वैकुंठवासी
प्रभाकर दत्तात्रय गुळवी दादांच्या आठवणींना उजाळा हा क्रिकेटच्या माध्यमातून देण्याचा मानस त्यांचे सुपुत्र गजेंद्रजी गुळवी यांनी नक्कीच केलेला आहे. खऱ्या अर्थाने खूप अप्रतिम असं आयोजन या ठिकाणी रंगतंय. कारण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर चालू असलेले सर्व सामने नक्कीच वेगळ्या अंगानं हे आपण पाहत असतो. खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण दरवर्षी भरवतोय, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वजण दादांच्या आठवणींना उजाळा देत असताना एक मात्र नक्कीच आहे की विचारवंत आणि स्वाध्याय परिवाराचे प्रणेनेते आदरणीय पांडुरंग शास्त्री आठवले दादांच्या विचारांनी प्रेरित होऊन आमच्या आदरणीय वैकुंठवासी प्रभाकरजी दादा गुळवी यांनी भावभक्ती फेरीच्या माध्यमातून एक भक्तीचा वेगळा ठसा, बंधुत्वाचं नातं निर्माण करण्याचा नेहमीचा त्यांचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि भावभक्ती फेरीच्या माध्यमातून गावोगावी फिरून स्वाध्याय परिवाराचा हा वसा प्रत्येक जनमानसांच्या घरात पोचावा म्हणून प्रभाकर दादांनी अहोरात्र मेहनत केली. खरं म्हणजे दादांच्या प्रत्येक शब्दामध्ये प्रेम, वात्सल्य, माया, ममता आणि आदर असायचा. आतापर्यंत जेव्हा जेव्हा त्यांच्या सहवासात राहण्याचा ज्यांना ज्यांना योग आला त्यांनी दादांच्या ह्या प्रत्येक सहवासाचा आवर्जून उल्लेख केला की माणूस हा अत्यंत नम्र, कारण नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे आणि विद्या विनयाने शोभते असं सुद्धा म्हटलं जातं. त्या उक्तीप्रमाणे दादा नेहमी प्रत्येकाशी हसतमुख प्रेमानं जी व्यक्ती भेटेल त्या व्यक्तीला पांडुरंग शास्त्री आठवले दादांचे हे नक्कीच अमोल विचार देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. खऱ्या अर्थानं दादांचं जाणं हे गुळवी परिवारासाठी एक मोठी आणी आहे. कारण स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून दादांनी फक्त भावभक्ती फेरीच या ठिकाणी केली नाही, तर या भावभक्ती फेरीच्या माध्यमातून गुळवी परिवाराला एका फुलामध्ये जसं आपण अनेक पाकळ्या पाहतोय आणि ते फूल फुलतंय, अशी अनेक फुलं एकत्र येऊन बंधुत्वाचं, प्रेमाचं, मायेचं आणि खऱ्या अर्थानं कुटुंबाचं वात्सल्य जपण्याचं त्यांनी नेहमी काम केलं. म्हणून दादांची ही प्रेरणा आम्हा सर्व तरुणांना सुद्धा नेहमी मार्गदर्शक ठरली. आज त्यांचे सुपुत्र गजेंद्र गुळवी दादांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रभाकर दादांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं स्वाध्याय परिवाराचे जेव्हा जेव्हा अनेक कार्यक्रम राबवले जायचे, मग 19 ऑक्टोबर हा मनुष्य गौरव दिन हा संपन्न करत असताना गीतेच्या श्लोकाच्या माध्यमातून स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा स्पर्धा असायच्या त्या स्पर्धेसाठी आम्हा सर्व तरुणांना दादा एकत्र करायचे. दादाने एकत्र केल्यानंतर त्यांनी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा उद्देश कोणता आहे हा उद्देशसुद्धा ते सफल करायचे. आणि आज दादांचं या ठिकाणी हे सर्व आंदण त्यांचे सुपुत्र गजेंद्र दादांनी या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी संपन्न केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या या क्रिकेटच्या सामन्यामध्ये एकात्मतेचं, स्नेहाचं आणि बंधुत्वाचं नातं निर्माण करण्याचा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये एक अनमोल योगदान देण्याचा प्रयत्न गजेंद्र दादांनी केलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आज प्रभाकर दादा आकाशाच्या त्या उंच नजरेतून पाहत असतील तेव्हा ह्या सर्व गोतावळा एकत्र येऊन एका गुणागोविंदानं एका क्रीडांगणावर खेळत असताना त्यांचे सुपुत्र हे छान काम करत आहेत याचा त्यांना मनस्वी आनंद त्यांच्या आत्म्याला होत असेल हे मात्र निश्चित. क्या बात आहे. खूप चांगलं मार्गदर्शन राहिलं. या स्पर्धेविषयी त्यांचे 2 गोड शब्द तुम्हाला ऐकायला मिळाले. मित्रांनो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोरर साई शेळके आपण आम्हाला कळवायचं आहे.
तर धन्यवाद रवींद्र तरे सरांचं अतिशय चांगलं मनोगत या स्पर्धेच्या पाहायला मिळालं. या सामन्याचा विजेता ठरला तो अर्थातच गावदेवी भादवड संघ. या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि सामन्याचा मानकरी ठरतोय तो लालचंद तरे जे सामन्याचे मानकरी ठरलेत. क्या बात है, फिर से एक बार पुरानी तलवार चली इस मैदान पर. लालचंद तरे इज द मैन ऑफ द मॅच. लालचंद तरे यांनी 22 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे त्यांना सामनावीराचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण गौरवण्यात येतात. आणि दरम्यान आणखीन एक खुश खबर तुम्हाला आहे. चॅनल नंबर 612 SSS अर्थात नेटवर्क धन्यवाद. भिवंडी याच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहू नक्कीच, शकता. नक्कीच नक्कीच. सर्वप्रथम गोल्ड ट्रॉफी आपण देऊया जी सर्वांनाच आवडेल ती अशी ट्रॉफी आहे. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतोय, अशोक जाधव बासईवरून आलेले आहेत, ते या स्पर्धेला उपस्थित राहिलेले, त्यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी आपण देत आहोत लालचंद तरे यांना, जी आम्हाला गरकाबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर अजय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, तो गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत. लालचंद तरे इज मॅन ऑफ द मॅच. बाळू पंढरीनाथ पाटील साहेब यांच्या शुभास्ते. आणि नक्कीच आणि हो माय गॉड, रोख रक्कम लालचंद तरे यांना कॅश प्राईज इथे दिली जात आहे रवींद्र तरे सर यांच्या माध्यमातून. चला, जुना दुर्गी संघाने आपला शतरक्षण लावायचा, बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. त्याच्या अगोदर आपण स्वागत आणि सन्मान देखील पाहुण्यांचं करणार आहोत. तर यानंतर आपण सामन्याकडे वळणार आहोत. येस, एकच मिनिट, मॅच ऑन करायची आहे, मॅच अजिबात थांबणार नाही आहे. मात्र महान सन्मान जे आहे या व्यासपीठावर आम्ही करणार आहोत. ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना सन्माननीय श्री अशोक जाधव साहेब उपस्थित झालेले आहेत. भासाई गावाचे उद्योजक, समाजसेवक. आणि जेव्हा समाजसेवाचा हा शब्द आला की शहापूर मुरबाड हा परिसर जो आहे दादांचा चांगलाच परिचयचा आहे आणि त्यांचा समाजसेवा खूप चांगली राहिलेली आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र गुलवी भाऊ यांच्या शुभास्ते हा मान सन्मान इथे केला जात आहे. त्यांना महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचं वस्त्र, माहेची शाल, प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह, सन्मान वाढवणारा आपण देत आहोत, जो आम्हाला सन्माननीय योगेश गुळवी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तो सन्मान चिन्ह आपण इथे देत आहोत. आपण आलात या गोड कार्यक्रमाला, आम्ही आपला आभार व्यक्त करतोय सन्माननीय गजेंद्र गुलवी भाऊ यांच्या माध्यमातून. त्यानंतर स्वागत आणि सन्मान अजून एक आपण करणार आहोत. आज केवनी दिवा इथून आलेले गजेंद्र भाऊ यांचे सासरेबुवा आहेत. मी नरेंद्र गुलवी भाऊंना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. आज केवनी दिवा हा मॅच खेळणार आहेत आणि केवनी दिवावरून आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान इथे केला जात आहे. नरेंद्र गुलवी भाऊ यांच्या शुभास्ते हा मान सन्मान इथे केला जात आहे. बालू पंढरीनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा हा मान सन्मान इथे आपण करत आहोत. त्यांना या स्पर्धेचं यादगार आपल्या जावयाने ठेवलेल्या स्पर्धेचा हा गोड सन्मान, पूर्णपणे आयुष्यभर आठवण राहणारा हा क्षण तुम्हाला VIP डायसवर पाहायला मिळतोय. सन्माननीय बाळू पंढरीनाथ पाटील यांचा हा मान सन्मान इथं होत आहे. आपण आलात या गोड कार्यक्रमाला, गुलवी परिवार आणि त्रिमूर्ती एंटरप्राइजेसच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद. तसेच सन्माननीय नयन पाटील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मान सन्मान इथे करूया आपण. मी भाऊंना विनंती करतोय, नरेंद्र भाऊ आपण हा सन्मान आपण आपल्या शुभस्ते करायचे. नेक्स्ट मॅच सागाव आणि कुडूस तयार राहायचं आपण. हा मान सन्मान इथे केला जात आहे. नयन पाटील जे बादसाईवरून अशोक दादा यांच्या सोबत आलेले आहेत, त्यांचा हा मान सन्मान इथे आपण करत आहोत. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना आपण पाहतोय नयन पाटील यांना. आज ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना आणि खास करून गजेंद्र भाऊ गुलवी यांचे जवळचे मित्र आहेत. समाजसेवा हा वारसा चालू ठेवलेला आहे शहापूर परिसरामध्ये आणि तिथूनच हे पाहुणे या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत. हा मान सन्मान नरेंद्र गुलवी भाऊंच्या शुभास्ते इथे केला जात आहे. चेक, चला बॅटर पाठवा. अतिथी टीम, देवो भव केवढी दिवे असं म्हटलं जात आहे. माहेची शाल, त्याचबरोबर प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि मान सन्मान वाढवणारा हा गोड सन्मान चिन्ह योगेश गुलवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, तो आपण देत आहोत.
त्यानंतर गजेंद्र भाऊ यांचे मेव्हणे इथे उपस्थित आहेत. सूरज पाटील यांचं देखील मानस सन्मान इथे करणार आहोत. संदेश मी दादा, पुन्हा फक्त एकदा 2 मिनिटं. विनंती करतोय, फक्त 2 मिनिटं. चला टीम केवढी दिव्या बॅटर्स पाठवा मित्रांनो. फिल्डिंग साईड ग्राउंडमध्ये आहे, अंपायर्स देखील आहेत. तुम्हाला काय वेळ लागतोय? हा मान सन्मान आपण करत आहोत विशाल सूरज पाटील यांचं, जे मेवणे आहेत गजेंद्र गुलवी भाऊ यांचे, त्यांचा हा मानस सन्मान इथे नरेंद्र भाऊ आपल्या शुभास्ते करत आहेत. आज या मुख्य व्यासपीठावर आपल्या भाऊजींचा शो बघण्याकरिता सूरज पाटील देखील इथं उपस्थित झालेला आहे. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला घेऊन जात आहे पुन्हा एकदा क्रिकेटचं स्वप्न, ग्रामीण क्रिकेट, ग्रामीण धमाका 2025 त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. केवढी दिव्य टीम बॅटर्स पाठवा. कारण बघा, याआधी आपण एक एक्झिबिशन मॅच देखील घेतली. तुम्हाला अतिरिक्त वेळ ऑलरेडी मिळालेला आहे. सो इतका वेळ का लागतोय? सलामीची जोडी त्वरित पाठवा. आयोजकांकडून सूचना आलेल्या आहेत की जर आता या सलामीची जोडी पाठवलेली आहे. एकच मिनिट. भिवंडी मनपा आयुक्ताचे माजी मुख्य सहाय्यक सेवानिवृत्त रवी मदन साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेळ न घेता सामने